आपण बाबानगर येथून संतोष आयतवाड यांच्या प्लॉटवरून बोलतोय. आता तर बाबानगर आणि तिकोटाचा जो पूल गेलाय तर त्या पुलाच्या बरोबर बाजूला जी रस्त्याकडेला जी बाग आहे तर तिथून मी बोलतोय. आता या बागेचं जर आपण द्राक्ष बागेचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटला तर ही आपल्या ताब्यात बाग, हे तयार झाडं लावलेले आणि जुलैमध्ये आपल्या हातात बाग आली आणि त्यावेळेला बाग ही एवढ्या अंतरावर होती. आणि आता जर बघितलं तर साधारण मी आता डोळे मोजले 32-33 डोळे आहेत आणि 33 डोळ्यापैकी जर सगळे बघितले तर सगळेचे सगळे एकसारखे फुटलेले आहेत. ह्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटला तर ह्या बागायतदाराचं कष्ट पण तेवढंच महत्वाचं आहे. प्रत्येक डोळ्यात 1, 2, 3 ह्या प्रत्येक डोळ्यात 32 पैकी जवळजवळ सगळ्या डोळ्यात घड आहेत आणि बाग काय झाल्या ही सगळी एकसारखी फुटल्या. नुसती वलांडे जर बघितलं तर सगळा एकसारखा आहे. प्रत्येक डोळ्यात 1, 2 घड आहेत. म्हणजे ह्या 32 मध्ये जर म्हटलं तर इथं नुसतं 32 घड आहेत. 32 पेक्षा जास्त घड आहेत आणि हे आहे ते वेगळंच. आता ह्या काळी सुद्धा प्रत्येक डोळ्यात घड आहेत. मग सांगायचं तात्पर्य एकच की द्राक्ष बागायतदारांचं जर कष्ट जर प्रामाणिक असलं आणि सोडलेली बाग जरी असली आणि जुलैमध्ये जर बाग इथं होती तर आता ह्याला माल फुल आहे. म्हणजे ह्याच बाजूला जवळजवळ 30-35 घड आहेत आणि त्या बाजूला 35 म्हणजे नुसता वलांडा असताना आपल्याला 70 घड मिळाल्यात. प्रत्येक डोळ्यात घड आहे. ह्याचा परत एकदा आपण ह्याच झाडाचा व्हिडिओ बनवूया. तुम्हाला बघायचं असलं तर हा जो पूल आहे बाबानगर तिकोट्याचा त्याच्या बरोबर डाव्या साईडला जी बाग दिसते ती ही संतोष आयतवाडे यांची बाबानगर मधली बाग आहे. तर ज्यांना बघायचं आहे त्यांनी बघून जावा. आपण सगळीजण बागा पिकवा. 1 नंबर बागा आल्या पाहिजेत. अगदी काही नसताना सुद्धा बागा उभ्या पावसात जून जुलैमध्ये आपण बाग ताब्यात घेतल्यानंतर फुल्ल माल येतोय. हे ह्याचं आपल्यासमोर जिवंत उदाहरण आहे. धन्यवाद.